राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच ब वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पहाटे महापूजा व अभिषेक आमदार निलेश लंके यांचे आईवडील सौ शकुंतला व श्री ज्ञानदेव लंके यांच्या हस्ते झाली। विविध कार्यक्रमांमध्ये हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले। गाडी घुंगराची फेम शाहीर विलास अटक, शाहीर नामदेव शिंदे यांची खंडोबाची गाणी झाली। शाही रथामधून पालखीची मिरवणूक आल्यानंतर सामूहिक महाआरती झाली। जय मल्हारच्या गजराने अवघा कोरठण परिसर दुमदुमून गेला। यावेळी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व भाविकांनी, याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी। पाहूयात। विचार उच्च ठेवा, व्यसन करू नका, मोठ्या माणसाविषयी आदरभाव ठेवा। गुरुजन वर्गाने ही कॉलेजचं जीवन पाहतो, काय आचार विचार धर्म राहिले का मायबाप? सगळे आस्थाव्यस्तता आहे मायबाप, आणि आस्थाव्यस्त जीवनाला स्थिर करण्याचं साधन आमच्या संतांच्या विचारात आहे। वेडाला धन्यवाद त्याने सर्वांना चंपाषष्ठीच्या खूप खूप अशा मी माझ्या वतीने तसेच उपस्थित माझ्या महिला बंधू भगिनींच्या वतीने आणि आमदार जिल्ह्याचे साहेबांच्या वतीने मी शुभेच्छा देते आणि थांबते। आज पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या ठिकाणी असणारे प्रति जेजुरी म्हणून अवघ्या महाराष्ट्रावर ओळखले जाणारे खंडोबाचं हे तीर्थक्षेत्र आहे। कोरठण खंडोबा ब वर्ग दर्जा असलेले हे तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी आज चंपाषष्ठीचा जो काही कार्यक्रम आहे, विविध कार्यक्रम अतिशय शांततेत आणि आनंदाच्या वातावरणात पार पडलेले आहेत। या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त आम्ही ठेवलेला होता, कुठलंही त्या ठिकाणी दुर्घटना झालेली नाही। महाराष्ट्रातील जवळपास लाखभर लोकांनी या ठिकाणी आज दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। चंपाषष्ठीच्या यात्रेनिमित्त आम्ही दरवर्षी येत असतो। या ठिकाणी गेले 40-50 वर्षाचं वय आमचं तसं येत असतो, आणि इथे सकाळपासून भरपूर कार्यक्रम असतात, धार्मिक कार्यक्रम असतात, आणि परिसरातील पंचक्रोशीतील बरेचसे भाविक या ठिकाणी येत असतात। मी प्रणाली सागर लाळगे। दरवर्षी आम्ही कोरठणच्या खंडोबाच्या चंपाषष्ठीच्या कार्यक्रमाला येतो। सकाळी भजन, इथे खूप छान प्रकारे भजन होतं। हा देव नवसाला पावणारा आहे। आम्ही जे काही आतापर्यंत इच्छित केलं सगळं आम्हाला मिळालंय, त्यामुळे सगळ्यांनी भाविकांनी इथे येऊन जरूर दर्शन घ्यावे।